अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, विरोधी पक्षनेते पदावरून एकीकडे विरोधक आक्रमक झाले होते, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांवर काही आरोप केलेले आहेत, इच्छुकांची नावं समोर आणलेली आहेत। जगदीश, नागपूर अधिवेशन जे आहे, हिवाळी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता। नेमक्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय पाहायला मिळेल याची एक वेगळीच उत्सुकता लागली होती, पण मात्र ही सगळी विरोधी पक्षनेते पद हे कोणाकडे याच्यावर झाली। सकाळी अचानक बातम्या आल्यात की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद देखील साधणार आहेत आणि कुठेतरी महाविकास आघाडीमधून विरोधी पक्षनेतेपद हे आदित्य ठाकरे यांना जावं अशी पद्धतीने मागणी करणार आहेत, अशी बातमी समोर आली होती आणि प्रचंड वाऱ्यासारखी पसरताना दिसून आली। आणि अशामध्येच ज्यावेळेस आदित्य ठाकरे हे विधानमंडळ या ठिकाणी पोहोचले होते, परिसरामध्ये पोहोचले होते आणि त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना असं सांगितलं की या सगळ्या अफवा आहेत, याच्यावर विश्वास ठेवू नका, या बातम्या कुठून येतात, कशा येतात मला माहिती आहे, असं त्यांनी देखील यावर म्हटलं आहे। खरं पाहायला गेलं तर 1 वर्ष झालेलं आहे नव्याने निवडणुका झाल्यानंतर महायुती सरकार एकीकडे स्थापन झालेलं आहे, विरोधकांच्या बाकांवर सर्व विरोधी आमदार आहेत, पण मात्र विरोधी पक्षनेते पद हे 1 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि ती जागा रिक्त आहेत। याच्यावर महायुती सरकारमधील मंत्री असतील, आमदार असतील, हे देखील सातत्याने सांगत असतात की कुठेतरी संख्याबळ हे विरोधकांचं हे 29 पेक्षा कमी आहे आणि किमान 29 संख्याबळ आमदारांचं असेल किंवा मग विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी असेल तरच देण्यात येतं, अशा पद्धतीने सातत्याने त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आणि अशामध्येच त्या पदाबाबत कोणाची नेमणूक होणार याचा एक मोठा प्रश्न जरी असला तरी मात्र याच्यावर आज दिवसभर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा झाली आणि सर्वांनी आपलं मत जे आहे याच्यावर नोंदवताना दिसून आले। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।